नमस्कार मंडळी. सगळ्यात खूप सोपा कोणता स्वयंपाक असेल बायकांसाठी तर तो आहे खिचडी. तर चला खिचडी बनवूया. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये छान फोडणी दिलेली आहे. जिरं, मोहरी आणि शेंगदाणे घातलेले आहेत. त्यात आता आपण कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट आणि कांदा घालून छान परतून घ्यायचं. याच्यात आपल्याला 1 चमचा हळद आणि हा कांदा छान परतल्यावर यात आता आपल्याला टोमॅटो घालून छान परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या घालायच्या असतील तर तुम्ही शेंगदाणे घातल्यानंतर लगेचच हिरव्या मिरच्या यात ॲड करायच्या आहे. लाल मिरची आपण नंतर घातली तरी चालते, आधी घातली तर ती जरा करपते. तर चला, इथे मी 2 जणांसाठी खिचडी बनवते. तर 2 कप तांदूळ आणि 1 कप डाळ घेतलेली आहे. डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर छान आपला मसाला परतून झालेला आहे आणि आपण स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहे, डाळ आणि तांदूळ. तर इथे मी वाटाणे आणि लाल तिखट ॲड केलेला आहे आणि आपल्याला इथे गरम मसालाही ॲड करायचा आहे. तो माझ्याकडून स्किप झाला. ते छान असे धुवून घ्यायचे तांदूळ आणि हे याच्यात ॲड करायचे. तर आधी पाणी ॲड न करता आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहे. याच्याने चव खूप छान येते खिचडीला. आता जितके आपण तांदूळ आणि डाळ घेतली त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एकच शिटी येऊ द्यायची आणि वाफ काढायची नाही. थोड्या वेळाने काढून घ्यायची म्हणजे आपली खिचडी अगदी परफेक्ट शिजते. आणि बघा तुम्ही इथे आपली खिचडी छान अशी तयार झालेली आहे अगदी 15 मिनटात आणि छान शिजलेली आहे. चिकटही झाली नाही, अगदी छान मोकळी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.